बोला की. ते बोललो हेडगे साहेबांना, तुम्हाला भेटा म्हणजे सकाळी बोललेत म्हणजे तुम्हाला ते विषय. सकाळी मी त्यांना हेच बोललो मी, हेडगर हां, साहेब मला ते काम करायचं नाही, ते कागद घेऊन या, हे घेऊन या म्हटले मला. काल हां. पण बोललो, आज पण बोललो त्यांना, मला नको आहे ते काम, विषय ड्रॉप करा, मला पैसे पाहिजे आहेत, विषय हं. संपवा म्हटलं ते विषय. काय? आता त्यांनी त्यांनी म्हणजे तुम्ही बोललो तुम्हाला म्हणून बोलावलेत नाही मला. नाही, मी बोललो की त्यांना सकाळी, मी मी पण बोललो, मला ये म्हटले त्यांनी, मी जक्काला मी पाठवून द्या त्यां कागदपत्र घेऊन म्हटले. ऐका की मी त्यांना आता बोललो, मी म्हणलं ते दिलीपांना माझ्याकडे घरी विकासला पाठवलं, म्हणलं विकासच्या मोबाईलवर बोललो दिलीपांना. आपलं बोलणं झालंय, फक्त बोलू नका त्यांना. हं, मी म्हणलं समोर बोलणं नाही, म्हणलं ते विकास माझ्या घरी आलते, म्हणलं फोन लावून दिलेत, म्हणलं हं, मला किरकिर करत होते, म्हणलं. हं. तर त्यांनी म्हणले मी सकाळीच बोललोय अण्णाला, मी सकाळीच बोललोय, मी काम त्यांना करून दिलं तुम्हाला. मी ऐका की त्यांनी मला हां. बोलले, कागदपत्र पाठवून द्या, मी करून देतो हे ते म्हटले. मला नको आहे साहेब, काल बी तुम्हाला बोललोय म्हटलं, आज मी हां. तुम्हाला तेच सांगालो म्हटलो, साहेब ते काही नकोय, ते मला माझं पैसे वापस पाहिजे, नको काम म्हटलो. मग मी आता आपला त्यांनी विठ्ठल त्यांनी रावसाहेबाला बी काय. जाऊन बोललो काल, मी हां, स्वतः ऑफिसला बी गेलतो फोनवर बोलून पण. हां. साहेब बरं. होते, विठ्ठल रावसाहेबाला बोललो, बघा म्हटलो माझे पैसे, मला ते काम नकोय म्हटलो. कशाला हं. म्हणला, नाही म्हटलं लय अडॅचमेंट झालं, मला लय त्रास झाला त्यामध्ये पैसे देऊन, नकोच म्हटलं मला मला ते तर 2.5 लाख रुपये तर मी दिले ना, मला पूर्ण पाहिजे ते ना, नकोच म्हटलं ते काम. आता ते सगळ्यांना वाटप केलेलं आहे. मग काय ते घ्या किती काढून, त्याचा काय विषय, काम नाही झालं ते म्हणत त्याचं. काम ते ऑर्डर काढली म्हणते तहसीलदार, आता विषयच नाही म्हणते त्याने. हम्म. त्यांना काढले काय नाही बोलता येईल ऑर्डर आता. द्या. काय ऑर्डर काढले नाही, मला परवा दिवशी फोन केला, तेच बोलले नाही, ते हं, अजून चूक दुरुस्तीला पाठवले, सगळं काय काय ते हे करायला पाठवले म्हटले, ते नकोच म्हटलं, हं. ते कामच नको आहे साहेब, ड्रॉप करून टाका म्हटलं विषय. तुम्ही आता राजेश सांगा, नाही तर मी काय करणार माहिती आहे का, पत्रकार परिषद घेतो, जाऊन बसतो, मग सगळं मग उकाळा पकाळा काढत बसला, अर्थ नाही आपल्या. नाही अण्णा काय मी करायचं करा साहेबाला बी मला. बोललो, साहेब एवढे का मोठी अमाऊंट नाहीये माझी तुमच्या ह्याच्यावर, काय अण्णा असं पत्रकार ऐका लोकांना ना. तुम्ही असं किती तर वाटतो म्हटलो. काय नाही नाही बरोबर आहे, तुमचं सगळं बरोबर आहे. माझा त्यात काय रोल नाही, काय नाही. तुम्हाला अजून 10 म्हणलं की 10 मी बोलतो हेडगे साहेबाला. काय राजे कसं आहे पण माहिती आहे का, तुम्ही. ऐका की, हां. विषय वाढवण्यापेक्षा तिथंच विषय क्लोज झालेलं बरं आहे. मी तुम्ही बोललो की मी वाटप फक्त केलं बरोबर आहे, वाटप केलेलं वापस घ्या ना, त्याला काय विषय होत नाही, काम नको म्हणाले तर विषय देऊन टाका, एवढं बोला बघ, बाकी काय. नाहीतर मी पत्रकार परिषद घेतलो, सगळं बोललो, एवढं तेवढं सगळं उकाळ पकडा, याच्यामध्ये अजून दुसरं काय तर निघत जाईल. तुम्ही पाटील आता ते साहेब तहसीलदार. तलाठी दोघं जर 15-15 लाख रुपये मागतात त्याच्यात, आणि आज त्याचं वापस मला इकडे ते आता 6 महिने मी घासतोय अण्णा सगळ्याला. मी तुमच्या समोर व्यवहार करून दिली की ते पण बोललो की तुम्हाला. हम्म. मला पण ऑफर दिले, मी काय म्हणलो मी त्याच विषयात आता पडत नाही तुमच्या म्हणून म्हणलो मागं ना बी नाही तुम्हाला. याचं, ऐका की तुमच्या समोरच हां. बघितलं ना त्यांनी. हा? बरोबर आहे की मग मी कुठं नाही म्हणालो त्याला. मी तेच मला म्हणालो पण ते. अण्णा मला ऐका की. ऐका. अण्णा मला 2 लाख रुपये देतो म्हणलं होता, मी बर. मागितलो का त्याला, काय नाही म्हणलो तुमच्या तुम्ही डायरेक्ट व्यवहार करून दिलो ना मी. बरोबर आहे, ऐका मला की. त्या व्यवहारात पडायचं पण नाही अण्णा. मी काय म्हणतो ते हेडगेर साहेबाला बोललोय मी. कसं काय आहे, तुम्हाला पडायचं नाही हो, कसा विषय माहिती आहे का, मी तुमच्या हातात दिले विषय पैसे, आहे की नाही, हो बरोबर आहे, तुम्ही मान्य त्यांना आहे दिलं मला. मी पैसे, तुम्ही हो एडगर साहेबाला पैसे दिला बरोबर. हो बरोबर आहे. हा, मी मग ऑर्डरला आता मी पैसे मी संध्याकाळी काय तुम्हाला ऐका करणार, की. मी कोणाला मागणार, मी तुम्हाला नाही, ते एडगर साहेबाला, बाकी कोणाला हा. बोलू शकतो मी, सांगा की. मी काय हा, म्हणलो मी विठ्ठलराव कुठं. साहेबाला मी काल अण्णा जाऊन बोललो, मी साहेब जेवढे मी कुणाला पैसे दिले मला पैसे द्या, ड्रॉप करा, विषय संपला म्हटलं. ते मग त्याची रात्री ऑर्डर दिली की अण्णा तुम्हाला. आता त्यात बदल ते करायचं मला ऑर्डर दिलं, हेडगेर वापस साहेब. ऑर्डर पाठवले, वापस चूक दुरुस्तीला पाठवली, ते कॅन्सल हा, झालं मग ऑर्डर. मग अण्णा मला हा विषय माहित आहे का, मी 1-1.5 महिना तहसीलला जातो, मी तुम्हाला मी पण तुम्हाला सांगितलं. सांगितलं की मी काय. वापस पाठवलं त्यांनी पाटील साहेब सर्कल. हा. हा, मग ते ऑर्डर वापस चूक दुरुस्तीला पाठवले, ते चूक दुरुस्ती अजून चालूच आहे, अमुक आहे, ते नकोच म्हटलं. ठीक आहे, तुम्ही एकदा हेडगेर साहेबाला. हा? नाही तर तुमच्या डायरेक्ट बोला, मी फक्त ऑफिसला जात नाही अण्णा, एवढाच विषय आहे. मी मी घराकडे डायरेक्ट आले येतो. बोललोय, ऐका. हा. काल मी गेलतो डायरेक्ट बोलायला, फोनवर बोलून वापस मी काल गेलतो, बोललो, एडगर हा. साहेब नव्हते, रावसाहेबला बोललो, विठ्ठल जाधव साहेबाला, हम्म. तेच त्यांनी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, मी बी सांगतो, जाऊ सोड तिकडे म्हटले, तुझं काय असेल ते काढून द्यायला होतं म्हटले. कोण काय म्हणलं. विठ्ठलराव साहेब. हा मग काढून देतील की विषय, मग त्याचं काय माहित म्हणजे नाही, कसं आहे काढून माहिती आहे देतील. का, तुम्ही तुम्ही दिलं ना, तुम्ही बोलला तर ते हो होत आहे, ते नको अण्णा म्हणा तर तुम्ही म्हणा ना, ते नको ऐक. म्हणा तर आपण कशाला तुम्ही दिलेलं घ्या आणि देऊन टाका, संपवा विषय म्हणा.
मग मी सांगितलं ना, ते आत्ताच बोललो त्यांना. माझ्या पाठीमा लागले विकास घरी आलता, त्याच्या मोबाईल मी तिथे पन्ना बोललो, तुमचा निरोप पण दिला त्यांना. बघा ते संपवा, हो, तुम्हीच करू शकतो. ते कसं आहे आता वाढवायचं, मी वाढवत बसलेलो, मी गेलो सगळं संघटना बिघटना पत्रकार घेऊन जाऊन बसलो, तिथं विषय होता बघ सगळं. मी त्यांचं रेकॉर्डिंग आहे माझं, जेवढं मी पैसे दिलेलं बोललेलं बिलेलं सगळं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. चालतं, माझा तर काही विषय नाही. मला ते रुपया मिळाला नाही किंवा घेतला नाही. तुम्ही काय विषय मी काय म्हणतो ऐका. हो राजे, माझा तुम्ही खास मित्र आहे, तुमच्या थ्रू मी काम केलंय, ते तुमच्या थ्रू मी काय म्हणलं, तुम्ही काय रिस्पॉन्सिबिलिटी मला माहित आहे का? फक्त माझं एकच आहे तुम्हाला, मी निरोप 100% तुमचा जसा आहे ना तसं पोस्ट करतो समोर. त्या बाबतीत बेफिकर राहा तुम्ही. त्यांना सांगा नको म्हणाले तर देऊन टाका साहेब, उगा कशाला शिकून घेता. ठीक आहे, बोलतो मी, बोलतो त्यांना तसं. बोला त्यांना, पर्सनल जाऊन भेटून बोला. मी चांगला संबंध आहे तर चांगला संबंध मध्ये बरोबर नाहीये. अण्णा मी काय म्हणालोय, मी चांगले संबंध आहेत म्हणून त्या व्यवहारात पडलो ना. साहेबांसोबत आपला चांगला संबंध हो, ते मला नको वाढवायचा विषय म्हणून मी तुम्हाला बोलवलो. त्यांना सांगा. आणि यांनी का हो, याला काय एका मिनिटाचं इन्कम नाहीये. सांगा, बोला साहेबाला, बघा देऊन टाका, संपून टाका. त्यांनी घराकडे आले की मी बोलतो, आणि मी माझ्या अडचणीत आणणार, त्यामुळे कुणाचेच फोन उचलत नाही मी. 4-5 दिवस झालं. बघा राजे, तेवढं ते सांगा साहेबाला अजून एकदा व्यवस्थित. नको ना आता मी आता पत्रकारला हे सगळं घेऊन येऊन बसलो तर वेगळं होतं तिथं. नाही ते पण करा, काय त्यांना तसं पण बोलले ते पण कळत नाही त्यांना. आता मी तर किती समजून सांगणार आहे. मी संध्याकाळी त्यांनी घरी येते की त्यांना सांगणार. सांगा, ठीक आहे. मग तुम्हाला जे योग्य मार्ग वाटत ते करा. मग मी तर मग तसंच करणार आहे. मग ठीक आहे, तुम्हालाही बोलायला लागतं तिथं. काय आम्ही दिलंय, घेतलंय आणि दिलं त्यांना म्हणून. मी त्या अँटी करप्शनच्या साहेबासमोर ते सुखदेव पाटीलचं नाव घेतलं नाही. मी कशाला कोणाचे नाव घेऊ, माझं नाव आधीच खराब झालं तिथं, माहिती आहे का? आता तर मला पैसे अडकले, उगा येण्याचं करून दिले मला. 10 चक्कर 100 चक्कर झाले. ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याला फोन कर, ह्याला फोन कर, पैसे देऊन अर्थ आहे का मला सांगा. अडचण काय माहितीये का, आता एखाद्या गरीबाचं काम होणार ते पण होत नाही आता माझ्या हातून, माहितीये का? मी त्याच्यामुळे मी काहीच केलं नाही, काहीच केलं नाहीये. एक ऐका तर, मी सरळ पद्धतीने आपल्या मार्गाने चाललंय. ते मार्ग दुसरा मार्ग जाऊ देऊ नका म्हणाव, संपून टाका. बोलतो मी त्यांना एकदा. बोला, व्यवस्थित बोला, विषय संपवा, घेऊन या पैसे. आणि ज्याला दिलं त्यांना नाही म्हटलं तर काढून घ्या ना विषय. काय मोठी गोष्ट आहे. झालं नाही काम, 2 टक्का पैसे त्यांना द्यायचं नाही तर मग ते अवघड होतील म्हणून साहेब एडीगर साहेब बोलतील की त्यांना. तुम्ही बोला त्यांना. बोलतो, भेटलं घराकडे जाऊन बोलतो त्यांना. बोला, विषय संपवा.